नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या चॅनलवरती मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की निसर्गात जिकडे तिकडे हिरवळ पसरते आणि सणांची जणू रांगच लागते. याच पवित्र श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये येणारी नागपंचमी अत्यंत दुर्मिळ आणि विशेष आहे. कारण यावर्षी नागपंचमी चक्क श्रावणी सोमवारच्या दिवशी येत आहे. विचार करा, एकाच दिवशी नागदेवतेची पूजा आणि महादेव शिव शंभूंची आराधना करण्याचा हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग तब्बल अनेक वर्षानंतर जुळून आला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. नागपंचमीचा इतिहास काय आहे, नागपूजा का केली जाते, या सणाशी जोडलेल्या पौराणिक कथा कोणत्या आहेत, यावर्षी म्हणजेच 2026 मधील पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, घरात साध्या पद्धतीने पूजा कशी करावी, यासोबतच नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम पाळावेत, काय करावे आणि काय करू नये, महाराष्ट्रात आणि इतर राज्यात जसे की शेजारी नेपाळमध्ये हा सण कसा साजरा केला जातो आणि कोणते पारंपरिक पदार्थ बनवले जातात, हे सर्व आपण आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्रद्धापूर्वक आणि विज्ञानाची सांगड घालत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. विभाग 1, नागपंचमीचा इतिहास आणि पौराणिक कथा. मित्रांनो, नागपंचमीच्या उत्पत्तीमागे अनेक रंजक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी पहिली आणि सर्वात महत्त्वाची कथा महाभारतातून येते. ती म्हणजे राजा जनमेजय आणि सर्पयज्ञाची कथा. राजा जनमेजय आणि आस्तिक ऋषी कुरुवंशातील राजा परीक्षित, जे अर्जुनाचे नातू होते, यांचा मृत्यू तक्षक नावाच्या सर्पराजाच्या दोषामुळे झाला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा राजा जनमेजय याने अत्यंत क्रोधित होऊन जगातल्या सर्व सर्पांचा नायनाट करण्याचा निश्चय केला. यासाठी त्याने सर्पसत्र नावाचा एक महाभयंकर सर्पयज्ञ सुरू केला. या यज्ञाच्या आणि शक्तिशाली मंत्रांच्या प्रभावामुळे जगभरातील सर्प खेचले जाऊन या यज्ञकुंडात भस्म होऊ लागले. जेव्हा तक्षक नागाची बारी आली तेव्हा तो घाबरून इंद्रदेवाकडे गेला आणि त्यांच्या सिंहासनाला वेटोळे घालून बसला. पण जन्मेजयाच्या पुरोहितांनी मंत्रांची शक्ती आणखी वाढवली, ज्यामुळे इंद्रदेवाच्या सिंहासनासह तक्षक नागयज्ञ कुंडाच्या दिशेने ओढला जाऊ लागला. हे पाहून सर्व देव भयभीत झाले. ते माता मनसादेवी म्हणजेच नागांची देवी यांच्याकडे गेले आणि त्यांनी मदतीची याचना केली. मनसादेवींनी त्यांचा मुलगा आस्तिक, जे एका ब्राह्मण पिता आणि नागमातेचे पुत्र होते, यांना या यज्ञाच्या ठिकाणी पाठवले. आस्तिक ऋषींनी आपल्या अफाट ज्ञानाने आणि शास्त्रवचनांनी राजा जन्मेजयाला अत्यंत प्रसन्न केले. प्रसन्न होऊन राजाने त्यांचा एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा आस्तिक ऋषींनी हा सर्पयज्ञ तात्काळ थांबवण्याचा वर मागितला. राजा जन्मेजयाने आपले वचन पाळत यज्ञ थांबवला. ज्या दिवशी हा यज्ञ थांबला आणि नागांचे प्राण वाचले, ती तिथी होती श्रावण शुद्ध पंचमी. नागांचा विनाश थांबवल्याच्या आनंदात आणि कृतज्ञतेपोटी हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. कथा दुसरी, ती म्हणजे कालियामर्दन. दुसरी अत्यंत लोकप्रिय कथा भगवान श्री कृष्णाशी जोडलेली आहे. गोकुळात यमुना नदीच्या पात्रात कालिया नावाचा अत्यंत विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी काळे आणि विषारी झाले होते. एक दिवस खेळताना श्रीकृष्णाचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला. चेंडू काढण्यासाठी कृष्णाने पाण्यात उडी घेतली तेव्हा कालिया नागाने त्यांच्यावर हल्ला केला. पण बालकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला आणि त्याच्या फण्यावर उभे राहून दिव्य नृत्य केले. शेवटी कालिया नागाला आपली एक चूक उमजली. त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली आणि गोकुळ सोडून जाण्याचे वचन दिले. श्रीकृष्णाने त्याला अभय दिले. हा विजय देखील श्रावण पंचमीच्या दिवशीच मिळाला होता. म्हणूनच या दिवशी नागपूजा केली जाते.
कथा तिसरी, शेतकरी आणि नागमाता. लोककथांमध्ये अजून एक कथा प्रसिद्ध आहे. एका शेतकऱ्याने शेत नांगरताना चुकून नागाच्या 3 पिल्लांना मारले. आपल्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागमातेने शेतकऱ्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला दंश केला, ज्यामुळे सर्वांचा मृत्यू झाला. फक्त त्याची एक मुलगी वाचली, कारण ती दुसऱ्या गावात विवाहित होती. जेव्हा नागमाता त्या मुलीला दंश करण्यासाठी पोहोचली, तेव्हा त्या मुलीने मोठ्या आदराने आणि पश्चात्तापाने नागमातेसमोर दुधाची वाटी ठेवून तिची पूजा केली. मुलीची ही निस्सीम भक्ती पाहून नागमातेचा राग शांत झाला. तिने मुलीला माफ केले आणि तिच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत केले. तेव्हापासून नागांची पूजा करून आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांची माफी मागण्याची प्रथा आहे. आता आपण पाहूया हिंदू धर्मातील नागांचे स्थान आणि 12 असे मुख्य नाग. हिंदू संस्कृतीत नागांना केवळ भीतीदायक प्राणी मानले जात नाही, तर त्यांना देवांचे रूप मानून पूजनीय स्थान दिले गेले आहे. निसर्गाचा आणि देवाचा हा सुंदर संबंध समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान शिव महादेवांच्या गळ्यात असलेला वासुकी नाग हातांच्या शृंगाराचा भाग आहे. हा नाग भयमुक्ती आणि मृत्यूवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान विष्णू प्रभू विष्णू ज्या शेषनागावर किंवा अनंत नागावर विश्रांती घेतात, ते अनंत काळ आणि विश्वाच्या चक्राचे प्रतीक आहे. असे मानले जाते की शेषनागाने पृथ्वीला आपल्या फण्यावर तोलून धरले होते. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण असे मानले जाते की प्रभू श्रीरामांचे बंधू लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार होते, तर स्वतः श्रीराम प्रभू विष्णूंचे अवतार होते. तसेच श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलदेव म्हणजेच बलराम हे देखील शेषनागाचे अवतार मानले जातात. समुद्रमंथन आणि वासुकी नाग. नागपंचमीच्या दिवशी समुद्र मंथनाची आठवण आवर्जून काढली जाते. जेव्हा देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन करण्याचे ठरवले, तेव्हा मंदर पर्वताला रवी आणि नागराज वासुकी यांना घुसळण्यासाठी दोरी बनवण्यात आले. या महामंथनातून अत्यंत भयंकर हलाहल नावाचे विष बाहेर पडले, ज्याने सृष्टी नष्ट होऊ शकली असती. तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि ते त्यांच्या कंठातच ठेवले, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ नाव मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत वासुकी नागाने दाखवलेले धैर्य आणि त्याग अतुलनीय होता. आता आपण पाहूया नागपंचमीला पूजले जाणारे असे 12 प्रमुख नाग. शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी 12 प्रमुख नागदेवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. हे 12 नाग आता आपण पाहूयात. पहिला म्हणजे शेष किंवा अनंत. हा नाग अनंत कोटी विश्वाला आधार देणारा असा शेष नाग आहे. दुसरा म्हणजे वासुकी, महादेवांच्या गळ्यातील नाग आणि समुद्र मंथनातील दोरी याच्या त्याचा विशेष वाटा आहे. तिसरा म्हणजे तक्षक. हा महाभारतकालीन सामर्थ्यशाली नागराज आहे. चौथा म्हणजे मनसा, ही नागांची देवी जी सर्पदंशापासून रक्षण करते. पाचवा नाग कालिया, ज्याचे मर्दन श्रीकृष्णाने यमुनेत केले होते. सहावा आदिशेष, हा पृथ्वीला आधार देणारा मूळ नाग आहे. सातवा उलुपी, म्हणजेच अर्जुनाची पत्नी आणि नागकन्या, जिने अर्जुनाला पुनरुज्जीवित केले होते. आठवा म्हणजे पद्म, अष्टनागांपैकी हा एक, जे आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहेत. नववा म्हणजे कर्कोटक, राजा नल आणि दमयंती यांच्या कथेतील अत्यंत महत्त्वाचा असा हा नागराज. 10 शंखपाल, दयाळू आणि धर्मपरायण नागपुत्र. 11वा नाग आस्तिक, नागांचे प्राण वाचवणारे आस्तिक ऋषी यांचा हा नाग. 12वा धृतराष्ट्र, नाग साम्राज्यातील अत्यंत बलशाली नागराज.
या 12 नागांचे स्मरण केल्याने सर्पभय दूर होतो आणि घरात सुख शांती नांदते अशी श्रद्धा आहे. आता आपण पाहूया नागपंचमी 2026 याची तारीख, शुभ मुहूर्त आणि त्याचं महत्त्व. आता आपण वळूया या वर्षाच्या म्हणजेच 2026च्या नागपंचमीच्या तारखेकडे आणि शुभ मुहूर्ताकडे. तिथीनुसार दरवर्षी ही तारीख बदलते, त्यामुळे योग्य मुहूर्त माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. वर्ष 2026 मध्ये नागपंचमी सोमवार म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. जसे मी सुरुवातीला सांगितले, हा दिवस अतिशय दुर्मिळ आहे, कारण या दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे आणि सोबतच सिंह संक्रांती देखील आहे. महादेव आणि नागदेवता दोघांच्या पूजेचा हा सुवर्ण योग आहे. जर तुम्ही गुजरातमध्ये राहत असाल तर तिथे अमांत कॅलेंडर पाळले जात असल्यामुळे नागपंचमी 15 दिवस उशिरा साजरी केली जाते. यावर्षी गुजरातमध्ये नागपंचमी 1 सप्टेंबर 2026 रोजी साजरी होईल. त्यामुळे आपल्या प्रांतीय परंपरेनुसार तारीख निश्चित करा. घरामध्ये साध्या पद्धतीने पूजा कशी करावी हे आता आपण पाहूया. अनेक लोकांना प्रश्न पडतो की घरामध्ये साध्या पद्धतीने शास्त्रोक्त पूजा कशी करावी. चला तर आपण अगदी सोप्या 7 पायऱ्यांमध्ये घरात नागपूजा कशी करायची ते पाहूया. पायरी 1, पूर्वतयारी आणि शुचीकरण. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्यतो पिवळ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. पूजेची जागा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरा. पायरी 2, संकल्प सोडणे. चौरंगासमोर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. तुमच्या उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन आपले नाव, गोत्र आणि इच्छा मनात बोलून ते पाणी जमिनीवर सोडावे. पायरी 3, नागप्रतिमेची स्थापना. पाटावर किंवा चौरंगावर मातीचा किंवा चांदीचा नाग ठेवावा. जर घरात नागाची मूर्ती नसेल तर काळजी करू नका. तुम्ही पाटावर किंवा स्वच्छ ताटात हळद किंवा चंदनाचा वापर करून नागाचे चित्र रेखाटू शकता. भिंतीवर किंवा दरवाजाच्या बाहेर देखील नागाचे चित्र काढण्याची परंपरा आहे. पायरी 4, पूजा साहित्य अर्पण करणे म्हणजेच अभिषेक. नागदेवतेच्या प्रतिमेला हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. लाल किंवा पिवळी फुले, दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावे. यानंतर मूर्तीवर किंवा चित्रावर प्रतिकात्मकपणे पाण्याचे आणि दुधाचे काही थेंब शिंपडावेत. पायरी 5, नैवेद्य दाखवणे. नागदेवताला ताजे फळ आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. नागपंचमीला गूळ खोबऱ्याचे पदार्थ किंवा खीर नैवेद्य म्हणून दाखवले जातात. महाराष्ट्रात या दिवशी पातोळी, पुरणाचे दिंड किंवा खांडोळी म्हणजे संजोरी बनवून नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे. किंवा तुम्ही दूध आणि लाह्यांचा नैवेद्य देखील दाखवू शकता. पायरी 6, मंत्रपठण. पूजा करताना एक मंत्राचा जप करावा. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. हा नागगायत्री मंत्र आहे. त्यासोबतच तुम्ही महादेवाचा मंत्र ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप देखील करू शकता. पायरी 7, आरती आणि प्रसाद वितरण. शेवटी तुपाचा दिवा किंवा कापूर लावून नागदेवता आणि महादेवांची आरती करावी. घंटानाद करावा आणि नकळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागून सर्वांना प्रसाद वाटावा. आता आपण पाहूया नागपंचमीचे शास्त्रोक्त नियम. काय करावे आणि काय करू नये. नागपंचमी हा निसर्गाच्या उपासनेचा सण आहे. म्हणूनच या दिवशी आपल्या ऋषीमुनींनी काही विशेष नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तर आता आपण पाहूया काय करावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध मनाने पूजा करावी. नागदेवतेच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करून प्रार्थना करावी. मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी आणि सर्पांचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. काय करू नये. जमीन नांगरू नये किंवा खणू नये. सापांचे वास्तव्य जमिनीच्या खाली वारुळात किंवा ढिगाऱ्यात असते. जमीन नांगरल्याने किंवा खणल्याने सापांना दुखापत होऊ शकते किंवा त्यांचे प्राण जाऊ शकतात. झाडे कापू नयेत.
झाडांच्या ढोलीत किंवा मुळाशी सापांची घरे असू शकतात. म्हणून या दिवशी झाडे किंवा वनस्पती कापू नयेत. तवा किंवा कढईत अन्न तळू नये. नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये कढईत अन्न तळणे पूर्णपणे वर्ज्य असते. तळण्याऐवजी वाफेवर शिजवलेले अन्न खाणे अत्यंत उत्तम मानले जाते. मांसाहार आणि मद्यपान करू नये. श्रावणातील इतर दिवसांप्रमाणेच या दिवशी देखील मांसाहार आणि अल्कोहोलपासून पूर्णपणे दूर राहावे. आता आपण वळूया प्रांतीय विविधता आणि नागपंचमीचे विशेष खाद्यपदार्थ याकडे. नागपंचमी हा सण केवळ भारतातच नाही तर शेजारील देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागात हा सण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. महाराष्ट्रातील नागपंचमी आता आपण पाहूयात. महाराष्ट्रात नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे. विदर्भातील नागपूर या शहराचे नावच मुळी नागांवरून पडले आहे. हे नागांचे मूळ स्थान मानले जाते. या दिवशी नागपुरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरात मोठी गर्दी असते. उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच नागपंचमीच्या दिवशीच दर्शनासाठी उघडले जाते. आता आपण पाहूया नेपाळमधील नागपंचमी. नेपाळमध्ये नागपंचमी अत्यंत पवित्र मानली जाते. नेपाळमधील नागपोखरी, तौदह आणि नागदह या तलावांच्या ठिकाणी नागपंचमीला मोठी जत्रा असते. लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर नागाचे चित्र चिकटवून पूजा करतात, जेणेकरून घरात विषारी साप प्रवेश करणार नाहीत. दक्षिण भारत आणि पूर्व भारतातील नागपंचमी. पूर्व भारतात विशेषतः पश्चिम बंगालमध्ये देवी मनसा म्हणजेच नागांची देवी यांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात म्हणजेच केरळ, कर्नाटक घराच्या आवारात लहान सर्प मंदिरे असतात. तिथे नागांचे दगडी पुतळे पुजले जातात. आता आपण पाहूया पारंपरिक खाद्यपदार्थ. मी आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी तळलेले किंवा लोखंडी हत्यारांनी कापलेले अन्न खाल्ले जात नाही. त्यामुळे वाफेवर शिजवलेले पदार्थ बनवले जातात. पहिलं म्हणजे पुरणाचे दिंड. महाराष्ट्रात गव्हाचे पीठ, चणा डाळ आणि गुळाचा वापर करून हे गोड मोदकासारखे पण चौकोनी आकाराचे दिंड बनवले जातात आणि वाफेवर शिजवले जातात. खांडोळी किंवा संजोरी. कोकण आणि गोव्याच्या भागात तांदळाचा रवा, गूळ आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून अवघ्या 15 मिनिटात हा चवदार वाफेचा पदार्थ बनवला जातो. त्यानंतर आपल्या सर्वांच्याच आवडत्या म्हणजे पातोळ्या. यात तांदळाचे पीठ आणि गूळ खोबरे यांचा वापर करून हा गोड पदार्थ बनवला जातो. आता आपण पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्राण्यांप्रती संवेदनशीलता. व्हिडिओच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर वैज्ञानिक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष सापाला दूध पाजण्याची परंपरा आहे. पण मित्रांनो, विज्ञानानुसार हे अत्यंत चुकीचे आणि सापांसाठी जीवघेणे आहे. प्रत्यक्ष सापाला दूध का पाजू नये? साप हे सरपटणारे प्राणी आहेत, सस्तन प्राणी नाहीत. सापांच्या शरीरात दूध पचवण्यासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स नसतात. ते पूर्णपणे लॅक्टोज इंटॉलरंट असतात. दूध प्यायल्याने सापांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे गारुड्याचे क्रूर कृत्य. सणाच्या काळात काही गारुडी सापांना जंगलातून पकडतात, त्यांचे विषारी दात तोडतात, त्यांचे तोंड शिवतात आणि त्यांना अनेक दिवस तहानलेले आणि भुकेलेले ठेवतात. यामुळे अत्यंत निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन झाल्यामुळे साप पाण्याचा शोध घेत असतो. अशावेळी जेव्हा गारुडी त्यांच्यासमोर दूध ठेवतात तेव्हा तहानेपोटी साप दूध पितात, जे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. तर आपण काय केले पाहिजे? आपल्या शास्त्रातही जीवो जीवस्य जीवन आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. खरा धर्म हा सापांना इजा न पोहोचवणे आणि निसर्गाचा समतोल राखणे हाच आहे. शेतकरी सापांना आपला मित्र मानतात, कारण ते शेतातील उंदरांना खाऊन पिकांचे रक्षण करतात. म्हणून या नागपंचमीला प्रत्यक्ष सापाला दूध न पाजता मातीच्या, धातूच्या किंवा दगडाच्या नागमूर्तीवर किंवा चित्रावर दूध अर्पण करून पूजा साजरी करा. निसर्गाचा आदर करा
आणि वन्यजीवांचे रक्षण करा. तर मित्रांनो, ही होती नागपंचमी 2026 बद्दलची संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती. महादेवाच्या आणि नागदेवतांच्या असीम कृपेने आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरी नागपंचमी कशी साजरी केली जाते आणि कोणता गोड पदार्थ बनवला जातो, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही पूजेचा योग्य मुहूर्त आणि महत्त्व कळेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत पवित्र आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.